श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा माझे जीवीआर डिझाईन या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला जरी थ्रेडने चेन स्टिच कशी करायची, प्लस जरी थ्रेड आपण करताना जेव्हा त्याच्यावरची जी गोल्डन कोटिंग आहे ती निघाल्यानंतर पुन्हा फिनिशिंगमध्ये जरी थ्रेड कशी चेन स्टिच करायची किंवा बीड लोड कसे करायचे, आणि बीड लोड करताना मध्येच जर चुकून थ्रेड तुटला तर परत त्याला फिनिशिंग पर्यंत कसं काय न्यायचं, हे सगळं आज मी तुम्हाला सांगणार आहे. आधी आपण पाहूयात की जरी थ्रेडने चेन स्टिच कशी करायची. इथे मी जरी थ्रेड घेतलेला आहे, त्याला एंडला नॉट मारलेली आहे आणि इथे मी 14 नंबरची म्हणजे 0.5 mm ची निडल घेतलेली आहे. आणि जरी थ्रेड हातामध्ये कसं पकडायचं हे सुद्धा मी तुम्हाला इथे दाखवलेलं आहे. इथे आता मी घेतलेली आहे जरी थ्रेड करण्यासाठी जरी थ्रेडची जी निडल आहे ती 14 नंबरची निडल मी इथे घेतलेली आहे. आणि आता इथे चेन स्टिच कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवते. आधी मी निडलमध्ये खालच्या साईडने थ्रेड अडकवून वरच्या साईडला घेतलेला आहे. वरच्या साईडला घेतल्यानंतर आपल्याला इथे लूप क्रिएट करत जायचं आहे. इथे आता मी सिंगल लूप क्रिएट करत घेते. अगेन आपल्याला निडल खालच्या साईडने लोड करून, तुम्हाला खालच्या साईडने मी हात फिरवते आहे तो तुम्हाला दिसतच असेल. आपल्याला राईट टू लेफ्टला आपला जो थ्रेड आहे तो फिरवायचा आहे. आपल्याला राईटकडून लेफ्टकडे थ्रेड फिरवून तो आपल्याला निडलमध्ये अडकवायचा आहे. आणि निडलमध्ये अडकवून झाल्यानंतर आपल्याला निडलवरच्या साईडने काढून घ्यायची आहे. ॲज इट इज सेम आपल्याला पूर्ण प्रोसेस करायची आहे. इथे आपली चेन स्टिच कशी करायची हे खूप इझिली मी तुम्हाला सांगितलेलं आहे. इथे आता मी पूर्ण चेन स्टिच तुम्हाला करून दाखवते. आणि चेन स्टिच करून झाल्यानंतर तिला एंडला नॉट कशी तो मेन पॉईंट आहे. एंडला नॉट मारणं हे तुम्हाला जमायला हवं. खूप इझी आहे आणि मी तुम्हाला खूप इझी वेमध्ये इथे सांगणार आहे की चेन स्टिचला नॉट कशी मारायची. इथे आपली चेन स्टिच करून झालेली आहे. आता हा जो तुम्हाला निडलमध्ये थ्रेड दिसतो आहे तो थ्रेड आपल्याला निडलमध्ये तसाच ठेवायचा आहे. आणि जिथून आपण थ्रेड वरच्या साईडने काढून घेतलेला आहे ॲज इट इज त्याच पॉईंटवरती आपल्याला सेम दुसरा थ्रेड काढून घ्यायचा आहे. तो थ्रेड काढून घेतल्यानंतर तो आपल्याला पहिल्या थ्रेडमधून अडकवून घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर इथे तुम्हाला दिसत असेल मी कसं केलं आहे. आणि अगेन मग आपला जो दुसरावाला थ्रेड आहे त्यातून आपल्याला निडल बाहेर काढायची आहे. खूप इझी आहे जरी थ्रेडला नॉट मारणं. जसं तुम्ही जरी थ्रेडला नॉट मारता तसंच तुम्ही जेव्हा बीड लोड वगैरे करता तिथेसुद्धा सेम आपल्याला नॉट मारायची असते. इथे नॉट मारून झाल्यानंतर आपला जो थ्रेड बाकी उरलेला आहे तो आपल्याला कटरने कट करून घ्यायचा आहे. जरी थ्रेडने चेन स्टिच कशी करायची हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता आपली जी नेक्स्ट स्टेप आहे ती आपण बघूयात. नेक्स्ट आपली जी स्टेप आहे त्याच्यामध्ये जरी थ्रेड वर्क करताना जोरात आपण जरी थ्रेड ओढला किंवा जोरात निडलमध्ये तो आपण एकदाच ओढला तर त्याच्यावरची जी गोल्डन कोटिंग आहे ती निघून जाते. ती निघून गेल्यानंतर काय करायचं, तिला फिनिशिंग वेमध्ये कसं आणायचं तेच मी आता तुम्हाला सांगणार आहे. इथे आधी आपण जरी थ्रेडने आधी चेन स्टिच करून घेऊयात. तर इथे चेन स्टिच करून झालेली आहे. आणि आता जरी थ्रेडवरचा जो आपला गोल्डन कोटिंग आहे ती निघाल्यानंतर तिला परफेक्ट फिनिशिंगमध्ये कसं आणायचं ते आता मी तुम्हाला सांगते. इथे जरी थ्रेडचं कोटिंग निघालं नव्हतं, इथे तुम्हाला डेमो दाखवण्यासाठी इथे मी काढून घेतलेलं आहे. आता असं जर कोटिंग निघालं तर काय करायचं, जेवढं कोटिंग निघालेलं आहे तेवढा आपल्याला जो थ्रेड आहे तो खालच्या साईडने ओढून घ्यायचा आहे. ओढून झाल्यानंतर तिथे आधी आपल्याला नॉट मारायची आहे. इथे आधी मी जरी थ्रेडला नॉट मारून घेतलेली आहे. इथे नॉट मारून झाल्यानंतर आपली नॉटची जो एक्स्ट्रा धागा उरलेला आहे तो कट करायचा आहे. आणि आपला जो खालच्या साईडचा हातामध्ये जो जरी थ्रेड होता तो कट करून पुन्हा आपल्याला तिथे नॉट मारायची आहे. पुन्हा तिथे नॉट मारून झाल्यानंतर हा जो आपला एंड नॉटचा एक्स्ट्राचा जो थ्रेड आहे तो आपल्याला कटरने कट करून घ्यायचा आहे. तो कटरने कट करून झाल्यानंतर आता पुन्हा इथे आपल्याला चेन स्टिच करण्यासाठी सुरुवात करायची आहे. तुम्हाला आता इथे दिसत असेल आपला जो आपण एक लूप क्रिएट केला होता तिथेच मी निडल
खालच्या साईडने लोड करून घेतली आणि त्याच्यामध्ये पुन्हा जो आपला जरी थ्रेड आहे तो निडलमध्ये अडकवून मी वरच्या साईडने काढून घेतलेला आहे आणि अगेन आता आपण इथे चेन स्टिच करण्यासाठी घेतलेली आहे. सो आता तुम्ही बघू शकता की अजिबातच कुठे जागा रिकामी वगैरे राहिलेली नाही आहे. परफेक्ट लाईनमध्ये इथे आपली जी चेन स्टिच आहे ती परफेक्ट लाईनमध्ये आलेली आहे. सो इथे आता आपण एंड नॉट मारणार आहोत. सो तुम्हीसुद्धा वर्क करताना कधी कधी काय होतं की आपल्या हातून चुकून आपली निडल आहे ती जोरात खेचली जाते आणि ती खेचल्यामुळे आपला जो जरी थ्रेड आहे तो खराब होऊन जातो. म्हणजे त्याच्यावरती जी गोल्डन कोटिंग असते ती निघून जाते आणि त्याच्यामुळे तो इतका दिसायला पण वेगळा दिसतो. सो तुमच्या बाबतीतसुद्धा असं झालं तर तुम्ही ही ट्रिक नक्की ट्राय करून बघा. सो आता आपण बीड लोड कसे करायचे ते पाहूया. सो बीड लोड करण्यासाठी इथे मी नायलॉन थ्रेड घेतलेला आहे आणि जेव्हा तुम्ही बीड लोडचं वर्क करायला घेता तेव्हा बीड लोड करण्यासाठी आपल्याला नायलॉन थ्रेडसोबत 23 नंबरची म्हणजे 0.45 mm जी आरी वर्कची निडल आहे ती वापरायची असते. सो इथे मी ती निडल घेतलेली आहे. काय असतात ते पॉलिस्टर थ्रेडने करतात, पण आपला जो मशीनचा नॉर्मल धागा असतो त्याने जेव्हा तुम्ही वर्क करायला जाता ना तेव्हा तो जो थ्रेड आहे तो आपल्या निडलमध्ये सारखा अडकत असतो आणि अडकल्यामुळे त्याचे भाग असे सुटायला लागतात. म्हणजे तो थ्रेड आहे ना त्याचे असे पार्ट सुटायला लागतात आपल्या निडलमध्ये पकडून. त्याच्यामुळे मग ते खूप खराब दिसतं आणि परफेक्ट असं फिनिशिंगमध्ये येत नाही. त्याच्यामुळे मी इथे नायलॉन थ्रेडचा वापर करते, कारण तो एकदम ट्रान्सपरंट आहे, एकदम पातळ आहे आणि एकदम इझिली तुम्ही त्यातून निडल लोड करून घेऊ शकता. म्हणजे निडलमध्ये तो थ्रेड इझिली अडकून जातो. सो त्यासाठी इथे मी नायलॉन थ्रेडचा वापर करते. सो तुम्हालासुद्धा मी हे सजेस्ट करेन की तुम्हीसुद्धा नायलॉन थ्रेडचा वापर करा. पण तुम्हाला जर पॉलिस्टर मशीन थ्रेडची सवय असेल, त्याने तुमची फिनिशिंग छान येत असेल तर तुम्ही तो यूज केला तरीही चालेल. सो इथे आता बीड लोड करण्यासाठी मी घेतलेले आहेत. सो बीड लोडसुद्धा आपल्याला सेम वेने करायचे आहेत. जसं आपण चेन स्टिच करतो तसंच आपल्याला इथे बीड लोड करण्यासाठी सुद्धा लूप क्रिएट करायचे आहेत. सो इथे आता निडलमध्ये आपली जेवढी स्पेस असते त्या स्पेसमध्ये आपल्याला जेवढे शक्य होतील तेवढे आपल्याला बीड त्याच्यामध्ये लोड करून घ्यायचे आहेत आणि आपल्याला ते आपल्या फिंगरने होल्ड करून ठेवायचे आहेत आणि जसं आपण एक बीड लोड करू तसं आपल्याला तो बीड लोड करत घ्यायचा आहे. सो इथे आपले बीड लोड करून झालेले आहेत. इथे मी गोल्डन बीड घेतलेले आहे 3 mm. सो ते लोड करून झाल्यानंतर इथे एंडला आपल्याला नॉट मारायचे आहे. सो इथे मी एंडला आता नॉट मारलेली आहे. सो ही झाली नॉर्मल आपण बीड लोड कसं करतो ती प्रोसेस झाली. सो आता मी तुम्हाला नेक्स्ट जी प्रोसेस सांगते ती म्हणजे जेव्हा आपण आरी वर्क करताना चुकून जर आपल्या हातून निडल जोरात वगैरे खेचली गेली तर जो आपला नायलॉन थ्रेड आहे तो तुटून जातो. सो तो तुटल्यानंतर पुन्हा परफेक्ट फिनिशिंग वेमध्ये प्रत्येक बीड लोड कसा करायचा तेच आज मी तुम्हाला सांगणार आहे आत्ता ह्या व्हिडिओमध्ये. सो इथे आधी मी बीड लोड करून घेते. सो नॉर्मली आपण जसे बीड लोड करून घेतलेले आहेत तसेच मी इथे सुद्धा बीड लोड करून घेते आता. सो बीड लोड करताना सुद्धा सिंगल बीड आपल्याला याच्यामध्ये लोड करून घ्यायचं आहे. सो इथे सिंगल बीड मी ह्याच्यामध्ये लोड करून घेतलेला आहे. सो आता इथे बीड लोड करून झाल्यानंतर आपला जो थ्रेड आहे तो जोरात खेचल्याने कधी तुटून जातो, मध्येच ब्रेक होतो. सो आता इथे तो ब्रेक झालेला नाही आहे. सो इथे मी आता तुम्हाला कटरने कट करून दाखवते. ओके. सो आता समजा की आपला इथे थ्रेड ब्रेक झालेला आहे. सो आता आपल्याला काय करायचं आहे, आपला जो खालच्या हातामध्ये जो थ्रेड आहे तो आधी आपल्याला काढून घ्यायचा आहे. तो काढून झाल्यानंतर आता इथे आपण जे बीड लोड करून घेतलेले आहेत सो आपल्याला हातामध्ये जेवढा थ्रेड बसेल त्यावाईज आपल्याला इथे बीड काढून घ्यायचे आहेत. सो इथे मी आधी एक बीड काढून घेतला. त्याच्यानंतर खालच्या साईडने आपल्याला जो आपला वरती हा थ्रेड दिसतोय तो खालच्या साईडने आपल्याला ओढून घ्यायचा आहे. एकदम नॉर्मल हाताने ओढायचा आहे. तुम्ही एकदाच खेचलात तर पूर्ण तुमचे जे बीड लोड केलेले आहेत ते निघून जातील. सो नॉर्मल हलक्या हाताने आपल्याला ओढायचं आहे आणि तुम्हाला जर वाटलं की आत्ता पुरेसा थ्रेड आहे आपल्याकडे की आपण इथे एंड नॉट मारू. सो आता इथे आपल्याला काय करायचं आहे, इथे आपल्याला पहिले एंड नॉट मारायचे आहे. सो इथे मी एंड नॉट मारलेली आहे. सो इथे आता नॉट मारून झाल्यानंतर काय करायचं आहे, आपला जो नायलॉन थ्रेड आहे जो तुटला होता तो पुन्हा आपल्याला असा नॉट मारून घ्यायचा आहे. सो इथे गाठ मारून झाल्यानंतर आता मी पहिले तुम्हाला दाखवते की जर तुम्ही नॉट मारलेल्या ठिकाणी पुन्हा निडल
ने वर्क करायला, बीड वर्क करायला घेतलं तर ते कशा फिनिशिंगमध्ये येतं ते मी तुम्हाला आता दाखवते. सो इथे मी बीडच्या समोर नॉट मारली होती. सो तिथेच मी आता पुन्हा निडलने थ्रेड वरच्या साईडने काढून घेतलेला आहे आणि आता पुन्हा इथे मी बीड लोड करण्यासाठी घेतलेला आहे. सो इथे आता मी तुम्हाला 2 बीड लोड करून दाखवलेले आहेत. सो आता मी तुम्हाला ह्याच्यामध्ये डिफरन्स दाखवते. सो आता तुम्ही इथे बघू शकता की या 2 बीडच्या मध्ये खूप जास्त अशी डिस्टन्स राहिलेला आहे, जो की दिसायला सुद्धा खूप वेगळा दिसतो आणि आपले जे बीड आहे ते एका लाईनमध्ये सुद्धा दिसत नाही आहेत. तो गॅप असल्यामुळे खूप वेगळे असे ते बीड दिसत आहेत. सो तो गॅप न राहण्यासाठी, परफेक्ट फिनिशिंगमध्ये येण्यासाठी काय करायचं ते आता मी तुम्हाला सांगते. सो आता आपला जो पहिला बीड आहे त्याच्या वरच्या साईडने आपल्याला आधी निडल खालच्या साईडने लोड करून आपला जो नायलॉन थ्रेड आहे तो वरच्या साईडने काढून घ्यायचा आहे. सो असं वरच्या साईडने काढून घेतल्यानंतर काय करायचं, आपला जो सिंगल बीड आहे त्यातून आपली जी ही निडल आहे तिचा जो पॉईंट आहे तो वरच्या साईडला ठेवायचा आहे आणि त्या निडलमधून, त्या बीडमधून निडल वरच्या साईडने काढून घ्यायची आणि आपला जो थ्रेड आहे त्याच्यामध्ये अडकवून घ्यायची आहे. सो तो थ्रेड निडलमध्ये अडकल्यानंतर तो थ्रेड आपल्याला त्या बीडमधून बाहेर काढायचा आहे. सो इथे बीडमधून बाहेर काढल्यानंतर अगेन आपल्याला नॉर्मल आपण जसं बीड वर्क करतो तसं करत घ्यायचं आहे. सो इथे अगेन आता आपण बीड लोड करून घेऊयात. सो इथे प्रत्येक सिंगल बीड मी लोड करून घेते आणि आता मी तुम्हाला यातला डिफरन्स दाखवते. आधीची जी मी तुम्हाला व्हिडिओ दाखवली ती आणि आत्ताची. सो आता तुम्ही याच्यामध्ये डिफरन्स बघू शकता. आधी आपण जेव्हा बीड लोड केले तेव्हा मध्ये जागा राहत होती, उरत होती. पण आता आपण अशा वेमध्ये जेव्हा बीड लोड करण्यासाठी घेतलेले आहेत तर तुम्ही बघू शकता की अजिबातच कुठे डिस्टन्स राहिलेला नाही आहे आणि इथे कुठे मध्ये आपला थ्रेड तुटला होता असं सुद्धा कोणाला वाटणार नाही आणि कलूनसुद्धा येत नाही आहे, आपल्यालासुद्धा कळणार नाही. जेव्हा पूर्ण वर्क करून झाल्यानंतर तुम्ही जेव्हा बघायला जाल तेव्हा तुम्हालाही दिसणार नाही की आपला नक्की थ्रेड कुठे ब्रेक झालेला. सो तुम्ही अशा वेमध्ये जर बीड लोड केले, जर तुम्ही बीड लोड करताना तुमचाही जर थ्रेड तुटला आणि तुम्ही जर अशा वेमध्ये बीड लोड करण्यासाठी पुन्हा घेतलेत तर तुमची ती लाईनसुद्धा खूप छान फिनिशिंगमध्ये येईल आणि प्रत्येक जो बीड आहे तो सुद्धा परफेक्ट फिनिशिंगमध्ये येईल. सो इथे आपले बीड लोड करून एंड नॉटसुद्धा मारून झालेली आहे. सो इथे आता आपला थ्रेड ब्रेक झालेला असं आपल्याला अजिबातच कुठे दिसत नाही आहे. सो आता नेक्स्ट स्टेप आहे ते तुम्हाला सांगते की फूल क्रिएट कसं करायचं नॉर्मली. सो इथे आता मी सिंगल बीड घेतलेला आहे आणि त्याला 2दा मी चेन स्टिच केलेला आहे. एकाच ठिकाणी आपल्याला लूप क्रिएट करून घ्यायचं आहे. सो इथे बुट्टा वर्क न करता, एंड नॉट न मारतासुद्धा तुम्ही ते फुल क्रिएट करू शकता. म्हणजे आपला जो सिंगल बीड आपण मध्ये लोड केलेला आहे तिथे 2 वेळा आपल्याला लूप क्रिएट करायचा आहे आणि त्याच्यानंतर इथे आता आपल्याला फुल क्रिएट करण्यासाठी घ्यायचं आहे. सो इथे आता मी बीडने, नॉर्मली आपण जो बीडने फुल क्रिएट करतो तो फुल मी इथे तुम्हाला क्रिएट करून दाखवते. सो इथे आपलं फुल जो आहे तो सुंदर असा क्रिएट होत आलेला आहे. सो हा आहे माझा छोटूसा बोका, जो मी असंच काम करत असताना नुसता मध्ये मध्ये येत असतो. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक हालचालीमध्ये त्याला काही ना काहीतरी करायचंच असतं. सो इथे आता आपलं फूल छान तयार झालेलं आहे. सो इथे आता आपण एंड नॉट मारूयात. सो इथे सुद्धा मी 2 लूप क्रिएट केले आणि आता इथे आपण एंड नॉट मारूयात. सो एंड नॉट जी आहे ना ती सगळीकडे आपल्याला सेम मारायची आहे. तुम्ही कोणतंही वर्क करा, जरी थ्रेडचं वर्क करा किंवा बीड लोड करा, काहीही करा, त्याच्यामध्ये प्रत्येक थ्रेडला आपल्याला सेम एंड नॉट मारायची आहे. सो इथे आता हा झाला फूल. तर इथे आता मी तुम्हाला दुसरा फूल दाखवते की आपण जेव्हा मिडलला सिंगल बीड लोड करतो तेव्हा त्याला एंड नॉट कशी मारायची, म्हणजे आपण एंड नॉट मारतो ती न मारता बुट्टा वर्क कसं करायचं ते सांगितलेलं आहे. सो आता सिंगलला मी इथे बीड लोड करून घेतलेला आहे, गोल्डन बीड, आणि तुम्ही बघितलं असेल की मी त्याला कसं लॉक करून घेतलेलं आहे. सो तो लॉक करून झाल्यानंतर सो इथे सुद्धा आपल्याला सेम वेमध्ये फूल क्रिएट करायचं आहे. जसं आपण पहिलावाला केला आहे तसंच आपल्याला दुसरावाला पण फूल क्रिएट करायचा आहे. फक्त मी तुम्हाला याच्यामध्ये हे सांगितलेलं आहे की पहिला जो आपण फूल क्रिएट केलेला आहे त्याचा जो मिडलचा
आपला सिंगल बीड आहे तो आपण लॉक न करता डिरेक्ट फूल क्रिएट करण्यासाठी घेतलेला आहे. आणि आपला जो हा वाला आहे तिथे आपण लॉक पहिले सिंगल बीड आहे तो लॉक करून त्याच्यानंतर फूल क्रिएट करण्यासाठी घेतलेला आहे. सो इथे मी तुम्हाला जरी थ्रेड, बीड आणि फूल कसं क्रिएट करायचं हे सांगितलेलं आहे. सो भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.